एक कप पोहे आणि 1 कप कोबीपासून आज आपण मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत. अगदी घरच्या साहित्यात झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे. शिवाय कमीत कमी तेलात तयार होणारा आहे. प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. इथे मी घेतलेले 1 कप पोहे, हे जाड पोहे आहेत, जे आपण कांदा पोह्यासाठी वापरतो तेच पोहे आहेत. आता हे पोहे जे आहेत ते आपण स्वच्छ असे धुवून घेऊया. पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचं आणि थोडंसं ह्याला चोळून घ्यायचं. आता हे पाणी मी काढून टाकते. पोहे आता मी धुवून घेतलेले आहेत. यानंतर ह्यामध्ये अर्धा कप मी बारीक रवा घेतलेला आहे. जाड रवा असेल तर तोही चालेल. ह्यामध्ये रवा आणि पोहे भिजतील इतकंच पाणी घालायचं आणि हे 5 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता इथे मी घेतलेला आहे कोबी इथे मी ओबडधोबड कापून घेतलेला आहे जितका मला हवा आहे. तर हा मिक्सरला मी बारीक करून घेते. तुम्ही किसून पण घेऊ शकता कोबी. मिक्सरला करताना कोबीची पेस्ट करू नका, इतकं मात्र लक्षात ठेवा. आता इथे 5 मिनिटांमध्ये रवा आणि पोहे छान भिजले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ. यामध्ये थोडंसं दही घालूया. तर इथे मी 4 चमचे दही घातलेलं आहे. यानंतर इथे थोडंसं पाणी घालूया. बॅटर जे आहे ते आपल्याला घट्टच ठेवायचं आहे, त्यामुळे पाणी कमीच वापरा. तर इथे हे मिक्सर आम्ही वाटून घेतलेलं आहे. बॅटर जे आहे ते मी घट्टच ठेवलेलं आहे. आता सर्व बॅटर मी काढून घेतलेलं आहे. याला 1 मिनिटभर आपण मस्त फेटून घेऊया, म्हणजे ह्यामध्ये छान अशी हवा तयार होईल आणि बॅटर जे आहे ते चांगलं एकजीव पण होईल. 1 मिनिटभर मी ह्याला फेटून घेतलेला आहे. यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत कोबी. तर इथे मी 1 कप कोबी घेतलेला आहे. कोबी तुम्ही किसून पण घेऊ शकता. आता ह्यामध्येच मी 2 चमचे बारीक किसलेला गाजर घातलेला आहे. तर हे ऑप्शनल आहे, नाही घालायचं असेल तर नाही घातला तरी चालेल. 2 ते 3 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 7-8 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत. 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ. तर इथे हे मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आता मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला जर मसाले वापरायचे असेल तर तुम्ही मसाले देखील वापरू शकता, पण मी इथे ह्याला असंच प्लेन ठेवलेलं आहे. पाव चमचा इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे. त्याऐवजी तुम्ही इनो पण वापरू शकता. आणि अर्धा लिंबूचा रस यावर मी पिळून घालते, म्हणजे बेकिंग सोडा ॲक्टिव्ह होईल आणि आपला नाश्ता जो आहे तो चांगला मस्त जाळीदार तयार होईल. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर बघा मस्त असं तयार झालेलं आहे, चांगलं फ्लफी झालेलं आहे. तर आता आपण ह्याचा नाश्ता तयार करायला सुरुवात करूया. आता इथे मी घेतलेले आहेत अप्पे पॅन आणि ह्या अप्पे पॅनमध्ये मी तेल घालून घेते आहे. अप्प्याचं भांडं जे आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर 1-1 चमचा बॅटर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर या पद्धतीने मी हे अप्पे घालून घेते. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, कारण त्यामुळे पुढच्या चांगल्या चांगल्या रेसिपीज तयार करण्यासाठी मला तुमच्याकडून प्रोत्साहन मिळेल. तर प्लीज लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आता हे अप्पे आपले घालून झालेले आहेत. ह्यावर झाकण ठेवलेलं आहे. मंद आचेवर आपण ह्याला 2-3 मिनटं शिजवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनी झाकण आपण काढायचं आहे आणि वरूनसुद्धा थोडंसं तेल घालायचं आहे. आता हे अप्पे जे आहेत ते आपण उलट करून घेणार आहोत. तर हे पोह्यांचे अप्पे असल्यामुळे ते थोडेसे लुसलुशीतच असतात. जसे तांदळाच्या पिठाचे किंवा रव्याचे जेव्हा आपण अप्पे करतो तेव्हा ते थोडेसे कडक बनतात. आता अप्पे सर्व आपण उलट करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने देखील आपल्याला छान असे त्याला क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे. तर मंद आचेवरच आपण हे तयार करणार आहोत. वरून थोडंसं मी पुन्हा तेल घातलेलं आहे आणि आता दुसरी साईड पण आपण मस्त अशी शेकून घेतलेली आहे. तर पहा अगदी मस्त हे अप्पे तयार झालेले आहेत. एकदम सॉफ्ट हे अप्पे तयार होतात. तर कोबी आपण इथे वापरलेला आहे. तुम्ही कोबीऐवजी वेगवेगळ्या भाज्या ह्यामध्ये घालू शकता. तर इथे अप्पे मी सर्व काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त हे अप्पे तयार झालेले आहेत. अगदी इन्स्टंट नाश्ता आहे. कांदा पोहे खाऊन कंटाळा असेल तर कधीतरी वेगळ्या पद्धतीचा असा नाश्ता तयार करून पहा. एकदम मऊसूद हे अप्पे तयार होतात. चला तर मग आता चटणी करायचा कंटाळा आला असेल किंवा चटणी करता नारळ वगैरे आपल्याकडे अवेलेबल नसेल तर मग पटकन आपण ह्याला चटपटीत तयार करूया. तर इथे मी आता मस्त अशी फोडणी तयार करून घेते आहे.
तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी टाकली, जिरं टाकलं, तीळ टाकत पांढरे, कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि हिंग घातलेला आहे आणि मस्त अशी चटपटीत फोडणी तयार करून घ्यायची. यामध्ये हे अप्पे आता आपण घालूया. जितके मावतील तितके अप्पे ह्यामध्ये आपण ठेवून द्यायचे आहेत आणि ह्याला मस्त अशी फोडणी द्यायची. म्हणजे आपल्याला चटणी करण्याची गरज नाही आहे. तुम्ही या पद्धतीने पण हे अप्पे तयार करून घेऊ शकता. तर आता आपण ह्याला मस्त असं थोडंसं क्रिस्पी वरून तयार करून घेऊया आणि वरून ह्यावर मस्त अशी थोडीशी हळद घातलेली आहे मी. त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे वरून, जसं तुम्ही जितकं तिखट खाता त्यानुसार. आणि ह्याला मस्त असं क्रिस्पी तयार करून घेऊ. अगदी चटपटीत हे अप्पे आता तयार झालेले आहेत. तर पोह्यांचा हा मस्त चटपटीत नाश्ता तुम्ही अशा पद्धतीने तयार करून घेऊ शकता. सॉससोबत खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता किंवा अशी फोडणी देऊन नुसते पण खाऊ शकता. मस्त लागतात. रेसिपी आवडते तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.